संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 32वा पाली व मराठीमध्ये चत्तारी आर्य सच्चाणी धम्मचक्र पवतन सुत्त चार परम सत्य धम्मचक्र प्रवर्तन सुत्त एवंग मे सूतंग एक समय भगवा वाराणसीया विहरति ईसी पतने गदाए तत्र खो भगवा पच्चवग्गिये भिक्खू आमंतेसी असे मी ऐकले। एकदा भगवान बुद्ध वाराणसी जवळच्या ऋषीपतनात हरिणाच्या बागेमध्ये विहार करीत होते। तेथे पंचवर्गीय भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, चत्तारी आर्य सच्चाणी दुःख आर्य सच्चंग ईदंग खोपण भिखवे दुःख आर्य सच्चंग जातीपी दुःखा जरापी दुःखा व्याधीपी दुःखा मरणापी दुःखा अपि येहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यम्पि छंगणा लभति तंगपि दुःखं अंखितेन पच्चुपादान कंधापि दुःखा रूप वेदना सय्या संखारा वियाणा एते पच्चुपादान कंधा उच्चति। तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षुंनो, मी चार परमसत्याचे संशोधन केले आहे। त्यातील पहिले दुःख परमसत्य। दुःख हे परमसत्य आहे। जन्म दुःखकारक आहे। वृद्धत्व दुःखकारक आहे।
रोग दुःखकारक आहे, मृत्यू दुःखकारक आहे, अप्रियांचा संयोग दुःखकारक होतो, प्रियांचा वियोग दुःखकारक होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे 5 उपादान स्कंधाचं दुःखकारक आहेत. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे 5 स्कंध आहेत. त्यांना 5 उपादान स्कंद म्हणतात. हे तृष्णेचे झरे आहेत. ईदंग खोपण भिखवे दुःख समुदायंग आर्य सच्चंग यायंग तन्हा पूर्णोभविकानन्दिराग सहगता तत्र तत्राभिनन्दिनी सेयथिदंग कामतन्हा भवतन्हा विभवतन्हा. तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षुंनो, दुःख समुदय हे दुसरे परमसत्य मी संशोधित केले आहे. दुःख समुदय म्हणजेच तृष्णा हे परमसत्य आहे. तीही पुन्हा पुन्हा जन्म घेणारी, लोभ व मोहयुक्त असलेली, जेथे तेथे सुख शोधणारी तृष्णा होय. ती म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा म्हणजेच विनाशतृष्णा होय. ईदंग खोपण भिखवे दुःख निरोध आर्य सच्चंग यो तस्सा एव तन्हाय अशेष विराग निरोधो जागोपटी निसर्गो मुक्ति अनालयो. तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षुंनो, मी दुःख निरोध हे तिसरे परमसत्य संशोधित केले आहे. दुःख निरोध हे परमसत्य आहे, जे त्या तृष्णेचा परम वैराग्याने निरोध म्हणजेच प्रतिबंध, त्याग, प्रतिनिसर्ग, मुक्ती आणि अनासक्ती आहे. ईदंग खोपण भिखवे
निरोधगामिनी पटिपदा आर्य सच्चंगा अयमेव आर्यो अट्ठागिको मग्गो सेयथिदंगा सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीवो सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधी। तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, दुःख निरोधगामिनी मार्ग हे चौथे परमसत्य मी संशोधित केले आहे। दुःख निरोधगामिनी मार्ग हे परमसत्य आहे। तो हाच परम अष्टांगिक मार्ग होय। तो म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मात, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी। तथागत भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी मार्ग हेच चार परमसत्य मी संशोधित केले आहेत। हे चार परमसत्य जगातील मानवांना समजावून सांगून जगातील मानवाचे कल्याण करीत राहावे। यतेन सच्च वज्रेण स्वस्थिते होतु सर्वदा। याच सत्यवचनाने तुमचे कल्याण हो। यतेन सच्च वज्रेण सर्व रोगा सर्व भय सर्व दुःख विनाशतु। याच सत्यवचनाने तुमचे सर्व रोग, सर्व भय, सर्व दुःख नष्ट हो। यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगल। याच सत्यवचनाने तुमचे जय मंगल हो। सब्बे सत्ता सुखी होन्तु। सारे प्राणी सुखी होत। साधु साधु साधु।